लक्ष्मी मातेने विचार केला, सर्वजण माझी विनंती करायला. आणि लक्ष्मी माता देवाचा राग शांत करण्याकरता देवाच्या समोर आल्या की भगवंताने एक आवाज, लक्ष्मी माता थेट वैकुंठातच जाऊन बसल्या. म्हणले आपला लाग नाही. मग एक काम करा म्हणली, ज्याच्या करता भगवंताने हा अवतार धारण केला का त्या देवाला समोर करा, भक्त प्रल्हादाला समोर करा म्हणले. लगेच नरसिंह भगवान परमात्मा जागेवर उठून उभा राहिले. देव उठून उभा राहिले. भक्त प्रल्हादाकडे गेले. भक्त प्रल्हादाकडे गेले देव. आणि भगवंताने भक्त प्रल्हादाचा हात हातामध्ये धरला आणि स्वतःच्या सिंहासनाकडे घेऊन आले. महाराज देव स्वतः सिंहासनावर बसले आणि भगवंताने भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि पटापट 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 मुठी घ्यायला सुरुवात केली. महाराज अहो देव भक्त प्रल्हादाला जिभेने चाटायला लागले. महाराज बरं का, हे बघा, देव भक्तावर प्रेम करतो ना. तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आईसारखं प्रेम करत नाही देव, तर देव गाईसारखं प्रेम करतो. लक्ष द्यायचं बघा. आईला मुलगा किती जरी आवडत असेल तर आई मुलाला कधी जिभेने चाटत नाही महाराज. पण गाईच्या पोटी वासरू जन्माला आलं की लगेच गाय वासराला जिभेने चाटायला सुरुवात करते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देव भक्तावर प्रेम करतो ना, ते गायीसारखं करतो. तुका म्हणे वत्स धेनु एके चिती आणि तैसे मज येते सांभाळीत.